अमरावतीची अंबादेवी ही विदर्भाची कुलस्वामिनी आहे। तिच्या पावन भूमीमध्ये आयोजित कला प्रदर्शनाने सध्या सर्व कला रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे। श्री गणेशाला अगणित रूपांमध्ये साकारणारा रंगकर्मी म्हणून कलावंताकडे बघितले जाते आणि ते वास्तव पण आहे। सौंदर्याच्या वेलीवर सत्य शिवाची पुणे रंगवावी, सामाजिक सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणारा कलावंत, सार्वजनिक मांगल्य सदैव जपणारा कलावंत हा नेहमी आपल्या कलाकृतीतून समाजातील सत्य प्रामाणिकपणे मांडण्याचा सदैव प्रयत्न करीत असतो। तर काही कलावंत याही पलीकडे जाऊन समर्पणाच्या सीमा ओलांडून कलावंतांच्या कला समाजाभिमुख व्हाव्यात यासाठी अखंड परिश्रम घेऊन कार्य करतात। त्यात सारंग नागठाणे यांचे नाव घेणे या ठिकाणी योग्य होईल। बजरंग मंडळ पटलीपुरा येथे श्री आर्ट कला वर्ग व त्यांच्या कलावंतांनी या चित्र प्रदर्शनीचं जे आयोजन केलं ते खऱ्या अर्थानं अमरावतीकरांना आपल्या कलावंतांचं काय एक वैशिष्ट्य आहे ते पाहण्याची फार चांगली संधी इथे मिळत आहे। जवळपास 250 चित्र विविध महाराष्ट्रातील 36 गावांमधून 150 कलावंतांनी आपल्या अप्रतिम कलाकृतीने साकारलेले चित्र आहे आणि या गेल्या 3 दिवसामध्ये या चित्र प्रदर्शनीला जवळपास 3-3.5 हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शवून त्या चित्र कलाकृतीचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्या लोकांना आपल्या अमरावतीसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कलाकारांचे चित्र इथं पाहायला मिळत आहे। एक नयनरम्य आणि नेत्राला सुखद वाटणारी ही चित्रकला प्रदर्शनी आहे। मी या निमित्त श्री आर्ट कला वर्गाच्या सर्व कलावंतांचे तसेच त्यांचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे सर यांचे आभार मानतो की अमरावतीकरांना ही एक चांगली संधी चित्रकलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी एक चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिली। अशीच चित्र प्रदर्शनी त्यांनी नेहमी आयोजित करावी ज्या अर्थाने आपल्या कलावंतांना प्रोत्साहन मिळेल व ते आपल्या इथली कलाकृती आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद। नागठाणे हे स्वतः सिद्ध हस्त कलावंत असून अमरावती शहरामध्ये ते श्री आर्ट कला निर्मिती वर्ग चालवून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो। ते यात यशस्वी सुद्धा झाले आहेत। तसेच त्यांच्या प्रयत्नातून अमरावती सारख्या शहरातून अनेक प्रदर्शनाचे आयोजन होत असते। बजरंग मंडळात एक्झिबिशन लागलं आहे पेंटिंग्सचं, उत्तम पेंटिंग्स आहे आणि कलाकारांची खरंच तारीफ केली। या ठिकाणी सद्यस्थितीत त्यांच्या आयोजनात अमरावती येथील अतिप्राचीन 1962 मध्ये स्थापन झालेले श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ पटलीपुरा अंबागेट अमरावती यांचे सहाय्य घेत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तथा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी इतर कलावंतांच्या कलाकृती मांडून मदत कार्य केले। हे येथे विशेष उल्लेखनीय आहे। एकदम मोहित झालेला आहे म्हणजे इतकी जान है चित्र में। ऐसा लगता है कि सुंदर कला यहाँ पे हमको देखने मिली और इस कला से बहुत प्रभावित हुई। आप सभी आके यहाँ पे जान देखें और देखें कि प्रकृति की क्या इंसान की कला का आनंद बहुत अप्रतिम है। आज तक की ऐसी अप्रतिम कला मुझे मिली है, बहुत ही सुंदर। हर फोटो में हर छायाचित्र में ऐसा लगता है कि उनमें जान है क्या है। यहाँ पे हमारे देश के गृह मंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष मिश्रा जी, ऐसा लग रहा है कि सही में वो अपने सामने खड़े हैं क्या, ऐसी प्रकृति उनकी बनाई हुई है। हम लोग बहुत प्रभावित हुए। या प्रदर्शनात महाराष्ट्र तथा इतर राज्य तथा आंतरराष्ट्रीय स्तरांवरील नामवंत कलावंतांचा प्रामुख्याने समावेश असल्याने प्रदर्शनाचा दर्जा उंचावला असून त्यांच्या कलाकृती पाहण्यासाठी भेटत असल्याने ती अमरावतीकरांना एक प्रकारे पर्वणीस प्राप्त झाली आहे। मंडळामध्ये सादर करण्यात आलेली ही आर्ट गॅलरी ही आहे अत्यंत अप्रतिम व सुंदर असून
याला प्रोत्साहन म्हणजे इतर कलाकारांना सुद्धा या गोष्टीचं चांगलं प्रोत्साहनच मिळेल आणि प्रत्येकाने ही पेंटिंग बघावी, ही आर्ट गॅलरी बघावी असं आमची मनोदशा मनातून अंतरात्म्यातून विचार मांडतो आमचे हे मनोगत आहे. मनोगत सगळ्यांना याबद्दल या आर्ट गॅलरी सगळे नागठाणे वगैरे जे यांची मंडळी आहे त्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. यांनी खूप चांगल्या प्रकारे ही आर्ट गॅलरी सज्ज केलेली आहे. थँक्यू. या प्रदर्शनाचा संख्यात्मक वर्णन केल्यास 150 कलावंतांच्या 350च्या अधिक कलाकृतींचा समावेश आहे. कला ही सर्वसामान्य रसिकांसमोर जावी हा मुख्य हेतू श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाचा आपणास दिसून येतो. श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने प्राध्यापक सारंगजी नागठाणे यांची आर्ट गॅलरीतर्फे या स्पेशल गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या आर्ट गॅलरीचं इथे आयोजन केलेलं आहे. मी आपल्या समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की त्यांनी प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी जी आर्ट गॅलरी इथे आयोजित केलेली आहे बरोबर आपण तिथे एक व्हिजिट दिली पाहिजे. काही कलाकार असतात त्यांना असं वाटतं की बा सारंगजी एक लहान कलाकार आहे, परंतु या ज्या आर्ट गॅलरीला आज व्हिजिट जी दिली तर तिथे मला असं लक्षात आलं की सारंगजी आज आपल्या अमरावतीतले आर्टिस्ट नसून हे दिल्ली पुणे मुंबई साईडचे आर्टिस्ट आहे. कारण या ठिकाणी त्यांनी एकाच छताखाली साधारणतः 150च्या वरती आर्ट्स त्यांनी इथे लावलेले आहेत. म्हणजे इथे दिल्ली पुणे नाशिक मुंबई नागपूर या ठिकाणाहून त्यांचे आर्ट्स इथे लावलेले आहेत. 36 विविध गावे तथा शहरांमधून आलेल्या कलाकृतींचा प्रचार व प्रसार व्हावा याचे हे उदाहरण असून इतर शहरातील गणेश मंडळांनी सुद्धा प्रदर्शन आयोजित करून एक आदर्श निर्माण करावा एवढीच रास्त अपेक्षा या निमित्ताने मात्र मांडू इच्छितो. नमस्कार, माझे नाव मयूर चौधरी आणि एक्झिबिशनमध्ये येऊन खूप चांगलं वाटलं. वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत, काही मूर्ती वगैरे आहेत, स्कल्पचर्स आहेत आणि डिफरंट काइंड ऑफ आर्ट इथे बघायला मिळाली. तर आय विल रेकमेंड यू कम अँड सी दिस आर्ट. थँक्यू. या प्रदर्शनात बाल कलाकारांचा समावेश असून ते भावी चित्रकार म्हणून नावारूपास येतीलच यात तीळ मात्र शंका नाही. या प्रदर्शनाचे उद्घाटन अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, मंडळ अध्यक्ष जगदीश गुप्ता, श्री बजरंग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश सवादे, ॲडव्होकेट शेखर मामर्डे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते 9 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले. आम्हाला इथे श्री आर्ट कला वर्गाने खूप छान असा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे. हा बिगिनर्ससाठी खूप मोठा एक प्लॅटफॉर्म सारंग नागठाणे सरांमुळे आम्हाला इथे अवेलेबल झालेला आहे. हे माझं फर्स्ट एक्झिबिशन आहे जिथे मी माझं पेंटिंग प्रेझेंट करत आहे. हे माझं मंडला आर्ट आहे जे मी इथे प्रेझेंट करत आहे. तसेच हे प्रदर्शन 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सर्वांसाठी निशुल्क सुरू राहील असे आवाहन मुक्ता विष्णू वाघ हिने केले आहे. मी रियाती जामले, मी श्री आर्ट कला वर्गामध्ये विद्यार्थी. मी बजरंग गणेशोत्सव मंडळामध्ये इथे माझा गणपती ठेवलेला आहे. हा गणपती मी पहिल्यांदा श्री आर्ट कला वर्गामध्ये रंगविला आणि सजविलेला आहे. तो आज या प्रदर्शनीमध्ये मला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्या गणपतीला मी इथे ठेवलेलं आहे आणि मी श्री आर्ट कला वर्गाचे प्राचार्य सारंग नागठाणे सरांना धन्यवाद सांगते आणि त्यांनीच असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहावं अशी मी त्यांना विनंती करते. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय चित्रकलाकारांपासून ते बाल चित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून त्यांच्या प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. मंडळी, मी सुषमा गोपीकर आणि आज मी आलेली अंबागेटच्या आतमध्ये असलेला बजरंग गणेश मंडळ इथे आणि या मंडळामध्ये आमचे श्री सारंग नागठाणे सर यांनी श्री आर्ट कला वर्गाकडून एक आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनी इथे भरवलेली आहे. जवळपास 160 कलाकारांच्या 360 पेक्षा जास्त कलाकृती म्हणजे स्कल्पचर्स आणि पेंटिंग्स, काही सजवलेले गणपती आणि अनेक विविध प्रकारच्या मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत. आणि हे जे कलाकार आहेत ते कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. याच्यामध्ये अनेक प्राध्यापक आहेत, PhD झालेले आहेत, ज्यांनी मॉडर्न आर्टमध्ये मोठमोठ्या डिग्रीज केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या सर्व कलाकारांनी इथे सहभाग घेतलेला आहे. तसेच याचं वैशिष्ट्य अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते की इथे काही बाल कलाकारांच्या सुद्धा कलाकृती आहेत आणि सोबतच लाईव्ह
लाईव्ह स्केच बनवणारी एक छोटीशी 10 वर्षाची मुलगी सुद्धा या एक्झिबिशनमध्ये आहे, जी तुम्हाला समोर बसवून तुमचं हुबेहूब स्केच काढून देते. तर अशा प्रकारचं हे सुंदर एक्झिबिशन आहे आणि सुंदर सुंदर पेंटिंग इथे लावलेल्या आहेत. अमरावतीकरांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांनी नक्की या अंबागेटच्या आतमध्ये बजरंग गणेश मंडळाद्वारा आयोजित श्री आर्ट कला वर्ग निर्मित चित्रकला प्रदर्शनीचा नक्की आस्वाद घ्यायचा आहे. आणि नुसता आस्वादच नाही घ्यायचा आहे, तर पेंटिंगची खरेदी करून कलाकारांच्या कलेला थोडंसं आपलं प्रेमसुद्धा द्यायचं आहे. नमस्कार अमरावतीकरांनो, तर नक्की भेट द्या आमच्या श्री आर्ट कला वर्गाच्या आर्ट एक्झिबिशनला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.